आपण हे इक्वेशन या ठिकाणी सोडवतोय. फाइंड द इक्वेशन ऑफ द राइट सर्क्युलर सिलेंडर ऑफ रेडियस ए. रेडियस माहिती आपल्याला, हुज ॲक्सिस पासेस थ्रू ओरिजिन आणि मेक्स इक्वल डिरेक्शन अँगल्स. इक्वल डिरेक्शन अँगल्स आहेत म्हणजे तिन्ही डिरेक्शन कोसाइन सेम, LMN सेम, म्हणजे ते किती असतात? 1/√3 1/√3 1/√3. मग आता त्याचं इक्वेशन झालं x मायनस 0 अपॉन 1/√3, y मायनस 0 अपॉन 1/√3 इक्वल टू z मायनस 0 अपॉन 1/√3. आता तिन्ही सेम डिनॉमिनेटर असल्यामुळे आपण ते कॅन्सल करू शकतो आणि आपण म्हणू शकतो हे इक्वेशन झालं x इक्वल टू y इक्वल टू z. आता याच्यावरचा एखादा पॉईंटचा आपल्याला कोऑर्डिनेट्स पाहिजे असतील तर आपण त्याला एक फिक्स कॉन्स्टंटला इक्वेट करतो k, म्हणून मग हा जो p डॅश आहे कुठल्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट झाले k k k. आता हे जर कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे असतील तर आपण एकच वापर करणार की हा ॲक्सिस आणि हा PP डॅश एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. मग PP डॅशचे डिरेक्शन रेशोज काय झाले तर याचा एक्स कोऑर्डिनेट मायनस याचा एक्स कोऑर्डिनेट, सो x मायनस के, तसंच y मायनस के, तसंच z मायनस के. ॲक्सिसचे डिरेक्शन रेशोज काय आहेत? 1 1 1, कारण सेम आहे म्हणलं आपण काटलं तर आपल्याला काय मिळतं? 1 1 1. मग कंडिशन ऑफ परपेंडिक्युलॅरिटीने काय मिळालं आपल्याला? 1 इंटू एक्स मायनस के प्लस 1 इंटू वाय मायनस के प्लस 1 इंटू झेड मायनस के. याचाच अर्थ काय झाला? आपण हे सॉल्व्ह केलं तर एक्स प्लस वाय प्लस झेड इज 3k, म्हणजे केची किंमत कळाली एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन 3. आणि दुसऱ्यांदा आपण काय करणार? हा पायथागोरसचा ट्रायंगलचा वापर करणार. OP स्क्वेअर इज इक्वल टू PP डॅश स्क्वेअर प्लस OP डॅश स्क्वेअर. त्याचा वापर इथं करायचा आहे. केची किंमत टाकायची, हे जे काही मिळतं दॅट इज द इक्वेशन ऑफ द सिलेंडर. त्याला सिम्प्लिफाय फक्त करायचं असतं. दुसरा प्रश्न होता फाइंड द इक्वेशन ऑफ द राइट सर्क्युलर सिलेंडर ऑफ रेडियस 3 and the axis is the line x minus 1 upon 2 equal to y minus 3 upon 2 is equal to z minus 5 upon minus 1 असं दिलं आहे. मग आता ही जी लाईन आहे या लाईनवरनं काय कळतं तर हा x मायनस जो आहे तो 1, तो x कोऑर्डिनेट आहे, 3 y कोऑर्डिनेट आहे, 5 z कोऑर्डिनेट आहे. हा फिक्स पॉईंट आपल्याला माहिती आहे. आणि या लाईनचे डिरेक्शन रेशोज काय आले? 2 2 -1. म्हणजे ही लाईन जी आहे ती ॲक्सिस आहे ना, तर ॲक्सिसचे डिरेक्शन रेशो झाले 2 2 -1. मग हा पॉईंट P डॅशचे कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत आपल्या? तर ते येणार 2k प्लस 1, 2k प्लस 3 आणि -k प्लस 5. हे कोऑर्डिनेट झाले P डॅशचे. मग आपण कंडिशन ऑफ परपेंडिक्युलॅरिटी वापरली तर काय झालं? 2 इंटू हा एक्स कोऑर्डिनेट प्लस 2 इंटू वाय कोऑर्डिनेट आणि प्लस -1 इंटू झेड कोऑर्डिनेट इक्वल टू 0. या पद्धतीने आपण त्याला सिम्प्लिफाय केलं. केची किंमत कळाली, याच्यावरनं P डॅशचे कोऑर्डिनेट्स कळतात. हे थोडंसं मोठं होतं आहे, लेंदी होतं आहे. याच्याऐवजी या ठिकाणी बुकमध्ये जे आन्सर दिलेलं आहे असाइनमेंटमध्ये त्यांनी काय केलं आहे, बुकमध्ये 2 2 -1 येस. तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय त्याला त्यांनी वापरले 2/3 इंटू ब्रॅकेट x -1, 2/3 इंटू ब्रॅकेट y -3 आणि -1/3 इंटू ब्रॅकेट z -5. अशा पद्धतीने त्यांनी त्याला वापरलेलं आहे. आपलं थोडंसं TDS होत आहे. तर या ठिकाणी पायथागोरसचा थिअरम आपण वापरला आहे. पायथागोरसचा थिअरम सांगतो AP स्क्वेअर इज इक्वल टू PP डॅश स्क्वेअर प्लस AP डॅश स्क्वेअर.
आपल्याला पी पी डॅशची लेंथ माहिती आहे 3. ए पीची काढायची असेल तर त्याचे कोऑर्डिनेट वापरावे लागतात, आणि ए पी डॅश जर काढायचं असेल तर तो लाईनचा पार्ट आहे, त्याचा वापर त्यांनी त्या ठिकाणी केला. सो त्याचा वापर जर आपण केला तर आपलं इक्वेशन रिड्यूस होतं, आणि हे पायथागोरसचं कंडिशन म्हणजेच सिलेंडरचं इक्वेशन असतं.